Welcome student in Abasaheb Kakre Vidyalay's online class subject Mathematics Standard 6. We studying the chapter 13 Profit Loss. Here we taking the examples from using given information to frame and solve word problem based on percent profit or loss. Here we taking practice set 34. Question is, using the figures given below, frame the problem based on profit percent or loss percent and solve the problems. Here is the first figures given. Cost price rupees 1600, selling price rupees 2800. तर या ठिकाणी आपल्याला दोन फिगर्स दिलेले आहेत, संख्या दिलेल्या आहेत. त्यावरून आपल्याला एक वर्ड प्रॉब्लेम तयार करायचा, शाब्दिक उदाहरण, आणि ते सोडवायचं आहे. तर अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर खरेदी किंमत 1600 दिली, विक्री किंमत 2800 दिली. मग यावरून आपल्याला एक वस्तू काहीतरी खरेदी करताना दाखवायची 1600 रुपयाला, विक्री तिची दाखवायची 2800 रुपयाला, आणि मग त्यावर विचारायचं आहे की किती पर्सेंट लॉस किंवा किती पर्सेंट प्रॉफिट झालेला आहे. तर मग अगोदर वर्ड प्रॉब्लेम तयार करूया. द वर्ड प्रॉब्लेम लाईक दिस. स्वाती ब्रॉट अ बायसिकल फॉर रुपीज 1600. इफ शी सोल्ड इट टू अ कस्टमर फॉर रुपीज 2800, व्हॉट वॉज हर पर्सेंट प्रॉफिट ऑर लॉस. तर पर्सेंट प्रॉफिट आणि लॉस काढायचा आहे. तर त्यासाठी पहा, आपण लिहिणार कॉस्ट प्राईस रुपीज 1600, सेलिंग प्राईस रुपीज 2800. Then we have to find out the profit. Here you can know the selling price is greater than cost price, therefore profit. जी विक्री किंमत आहे ती जास्त आहे खरेदी किंमतीपेक्षा, त्यामुळे प्रॉफिट झाला. सो प्रॉफिट इज सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सो सेलिंग प्राइस इज 2800 रुपीज मायनस कॉस्ट प्राइस इज 1600 रुपीज. सो वी हॅव टू दिस सबट्रॅक्शन. 0तून 0 गेला 0, 0तून 0 गेला 0. देन 8 minus 6 2, then 2 minus 1 1. So here we get the rupees 1200 is the profit. So Swati get a profit of rupees 1200. आता आपल्याला प्रॉफिट पर्सेंट काढायचं आहे. सपोजिंग प्रॉफिट वॉज P%. Write the ratio of the profit to total cost price in two forms. Obtain an equation and solve. तर आपल्याला प्रॉफिट P% जर मानला तर आपण दोन प्रकारे ते रेशो लिहिणार प्रॉफिटचा, आणि त्यावरून इक्वेशन तयार करून सोडवणार. तर रेशो कसा लिहिणार की 100 रुपीजला आता आपण P इतका प्रॉफिट मानला आहे, आणि ॲक्च्युअल जो प्रॉफिट झालेला आहे तो आहे 1600 रुपये ची वस्तू जी आहे कॉस्ट प्राईस ती त्यांनी 1200 रुपयाला नफा घेऊन विकलेली आहे. मग या ठिकाणी पहा, हा रेशो कसा आहे तर कॉस्ट प्राईस आणि झालेल्या प्रॉफिटचा रेशो आहे. तर मग आपण असं मानलं की 100 रुपयाला P प्रॉफिट झालेला आहे, तर मग P% असं आपण धरलं. तर या ठिकाणी असं एक इक्वेशन तयार होईल. यामध्ये Pची व्हॅल्यू काढायची. सो वी हॅव टू मल्टिप्लाय 100 ऑन बोथ साईड. दोन्ही बाजूला 100 आपल्याला गुणवायचं आहे. तर इक्वेशन असं तयार होईल. Here this 100 cancel each other. On left side we get the P. Then here you can see या 0ला हे 0 गेले 2 0. आता 12/16 आहे. या ठिकाणी तुम्ही 4नं भाग देऊ शकता. तर 4 चौक 16 बरोबर. 4 त्रिक 12, 0 0 0 0. आता परत 4नं जर भाग दिला तर 4 7 28, 2 खाली उरतील, आणि 4 पंचे 20. त्या ठिकाणी यू कॅन सी देर इज अ 70%. P इज इक्वल टू 75. दॅट इज द 70% इज द प्रॉफिट. So we write the answer. Swati get profit in this transaction is 75%. Sorry, मागच्या वेळेस 71 तर 75% त्या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे. देन द नेक्स्ट एक्झाम्पल. हिअर इज इन्फॉर्मेशन गिवन. कॉस्ट प्राईस रुपीज 2000, सेलिंग प्राईस रुपीज 1900.
तर आता खरेदी किंमत 2000 आहे, विक्री किंमत 1900 आहे. तर यावर आधारित एक प्रॉब्लेम तयार करायचा, म्हणजे कॉस्ट प्राईस त्या प्रॉब्लेममध्ये दाखवायची 2000, सेलिंग प्राईस दाखवायची 1900 आणि विचारायचं किती पर्सेंट प्रॉफिट झाला आहे किंवा किती पर्सेंट लॉस झाला आहे. तर एक्झाम्पल असं तयार करूया. प्रशांत ब्रॉट अ मिक्सर ॲट ₹2000 अँड सोल्ड इट फॉर ₹1900. व्हॉट वॉज द पर्सेंटेज ऑफ हिज प्रॉफिट ऑर लॉस. तर त्याच्या झालेल्या व्यवहारामध्ये त्याला किती पर्सेंट प्रॉफिट किंवा लॉस झालेला आहे, तर त्याचं पर्सेंटेज आपल्याला काढायचं आहे. अगोदर आपण कॉस्ट प्राईस लिहूया ₹2000, सेलिंग प्राईस ₹1900. आता इथं सेलिंग प्राईस कमी आहे कॉस्ट प्राईसच्या, सो देर इज सेलिंग प्राईस इज लेस दॅन कॉस्ट प्राईस, देअर फोर लॉस. सेलिंग प्राईस कमी आहे कॉस्टच्या, त्यामुळे लॉस झाला आहे, तोटा झाला आहे. तर लॉस कसा काढतात? कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. सो कॉस्ट प्राईस इज 2000 मायनस 1900. 2000मधून 1900 गेले तर खाली ₹100 राहतील. सो ₹100 इज द लॉस. आता आपल्याला पर्सेंट लॉस काढायचा आहे, त्यासाठी रेशो घ्यावा लागेल. प्रशांत सफर्ड लॉस ऑफ ₹100. सपोजिंग लॉस वॉज N%, वी राईट द रेशो ऑफ लॉस टू द कॉस्ट प्राईस इन 2 फॉर्म्स. ऑब्टेन एन इक्वेशन अँड सॉल्व इट. आपण त्याचे रेशोमध्ये लिहूया. तर N% म्हणजे ₹100ला N इतका लॉसाचा आपण मानला आहे, आणि ॲक्च्युअल जो लॉस झालेला आहे तो आहे ₹2000 ₹100. सो here we get the equation N upon 100 is equal to 100 upon 2000. So we have to calculate the price of N. ची प्राईस काढायची आहे, त्यासाठी आपण मग दोन्ही बाजूला 100 मल्टिप्लाय करूया. So we get 100 upon 2000 into 100. त्या ठिकाणी these 100 cancels each other. We get N is equal to, then या 100ला हे 2 शून्य गेले, या शून्याला हे 1 शून्य गेला, तर खाली काय राहिलं आहे? 10/2. 2 जर भाग दिला तर 2×5 = 10, म्हणजे N इज इक्वल टू काय आलं? 5. म्हणजे जो लॉस झालेला आहे तो झालेला आहे 5%. सो प्रशांत सफर्ड अ लॉस ऑफ 5%. नाव वी टेक द थर्ड एक्झाम्पल. Cost price of 8 article is ₹1200 each. Selling price ₹1400 each. त्या ठिकाणी सांगितलं की 8 वस्तू विकत घेतल्यात आणि त्यांच्या प्रत्येकाची प्राईस ₹1200 आहे आणि विक्रीची किंमत प्रत्येक वस्तूची ₹1400 आहे. तर असा आपल्याला प्रॉब्लेम तयार करावा लागेल आणि तो सोडवावा लागेल. तर मग त्यासाठी प्रॉब्लेम तयार केलेला आहे पहा. राजकुमार ब्रॉट 8 कीबोर्ड्स each at ₹1200 and sold them all at rate of ₹1400 each. What percentage of his loss or profit? हे जे ट्रान्झॅक्शन झालं आहे त्याच्यात त्याला किती लॉस पर्सेंट किंवा प्रॉफिट पर्सेंट झाला आहे हे विचार. 8 कीबोर्ड घेतले, प्रत्येकी ₹1200 आणि विकले प्रत्येकी ₹1400. तर तुम्ही पाहू शकता विक्री किंमत जास्त म्हणजे प्रॉफिटच येणार आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक खरेदी किंमत 1200 आहे आणि विक्री किंमत प्रत्येकाची 1400 आहे. तर पहा, हा जर रेशो पाहिला तर 1200 आणि 1400चा रेशो काढूनसुद्धा आपण उत्तर काढू शकतो, कारण पर्सेंटेज म्हणजे रेशोचा असतो. परंतु अगोदर आपण यांची टोटल कॉस्ट प्राईस काढून उत्तर काढूया. तर टोटल कॉस्ट प्राईस जी आहे 8 कीबोर्डची ती पाहूया. 1200 × 8. तर 800, 800, 8 2s are 16, 1 is carried over, 8 1 is 8, 8 plus 1 9. So total cost price is 9600. Total selling price ₹1400 into 8, 0 0 0 0, 8 into 4 32, 3 is carried over, 8 1 is 8, 8 plus 3 11. तर या ठिकाणी सेलिंग प्राईस आलेले आहे 11,200. आता याच्यामध्ये पाहू शकता कॉस्ट प्राईसपेक्षा सेलिंग प्राईस जास्त आहे म्हणजे प्रॉफिट आहे. सो
सेलिंग प्राईज इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राईज देअर फोर प्रॉफिट. सेलिंग प्रॉफिट कसा काढता, सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज. सेलिंग प्राईज इज 11,200 मायनस 9,600. आता 0तून 0 गेला, 0तून 0 गेला, 12तून 6 गेले, खाल्यातील 6 इथं 0 राहील, मग शून्याचे 10 होतील, 10तून 9 गेले, खाली राहिला 1. सो 1,600 रुपीज इज द प्रॉफिट. 1,600 रुपये झालेला आहे प्रॉफिट. तर आपल्याला प्रॉफिट पर्सेंट काढायचा आहे. सो राजकुमार गेट प्रॉफिट ऑफ रुपीज 1,600. Supposing profit was P%, write the ratio of profit to the total cost price in two forms, obtain an equation and solve it. तर आपण रेशोच्या रूपामध्ये प्रॉफिट मांडणार आहोत. मग आपल्याला जे प्रॉफिट मिळालेलं आहे ते आपण P% असं मानलं. म्हणजे P% कसं लिहिणार, 100 P/100 हे झालं दर 100 रुपयाला प्रॉफिट P. आणि ॲक्च्युअल झालेलं आहे तर 9,600 ही किंमत होती आणि त्याला प्रॉफिट झालेला आहे 1,600 रुपये. ओके, आता हे इक्वेशन तयार झालं. आता या पीची व्हॅल्यू काढण्यासाठी दोन्ही बाजूंना 100 मल्टिप्लाय करूया. मग 1,600/9,600 गुणिले 100. तर आता ह्या झिरोला 2 झिरोला 2 झिरो गेले, 100ला 100 गेले. लेफ्ट साईडला आपल्याला सापडलेले आहेत P. त्यानंतर दोन्ही संख्येला जर आपण 8ने भाग दिला तर पहा 8 दुने 16, 0 0 0 0, 8 1 8, खाली राहिला 1, 8 दुने 16. तर आता 200/12 असं आपल्याला मिळालेलं आहे. वाटलं त्याला परत आणखी जर आपण 2ला भाग दिला तर आपल्याला मिळेल 100/6. म्हणजे 100ला आपल्याला 6ने भाग द्यावाच लागेल. तर 100ला 6ने जर भाग दिला तर पहा 6 1 6, खाली राहतील 4, 4 आणि 0 40 होतील. तर 40ला कसा भाग जाईल, 6 1 36. तर मग खाली आता परत 4 राहतील. आता 4ला भाग जात नाही म्हणून डॉट द्यावा लागेल. मग परत ते 40 होतील आणि 40ला परत भाग दिला तर 16.6 असं आपल्याला उत्तर मिळेल. म्हणजे प्रॉफिट आलेलं आहे 16.66 असं. म्हणजेच हे जे प्रॉफिट आहे ते आहे 16.66%, 16.66% एवढं आपल्याला काय झालेलं आहे, प्रॉफिट झालेलं आहे. तर मग ते कसं लिहिणार उत्तर, राजकुमार गेट प्रॉफिट इन दिस ट्रान्झॅक्शन इज 16.66%. तर अशा पद्धतीने आपण 3 उदाहरणं पाहिलेली आहेत. काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आजचा अभ्यास येथेच थांबूया. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.